श्री स्वामी समर्थ. राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला मग आता सगळी पूजा करून घेतली ताईंनो. तर आता ना मस्त गणपती आणि कृष्णदेवाला स्वामींना राख्या बांधून घेते. तर आता गणपतीला कृष्णदेवाला मी आता छान अशी राखी बांधून घेत आहे. तर आज काल काही बांधल्या नाही राख्या काल. तर आज सगळ्या देवांना आणि देवाला सगळ्या राख्या बांधून घेत आहे. तर आता पहिलं मी गणपतीला बांधून घेतली, त्याच्यानंतर आता कृष्णदेवाला. तर बघा आता हा आपले खाटू महाराज किती छान दिसतं आणि गणपती बाप्पा. मग आता यांना चांगलं असं छान ओवाळून घेतलं आणि आता माझ्या स्वामींना राखी बांधते. तर माझी स्वामी आई, माझे गुरु, सखा, भाऊ पण सगळे आहे. तर मी स्वामींना राखी बांधत. जेव्हा मी स्वामी सेवेमध्ये आले ना ताई, तो वर्ष माझा पहिलाच होता. तर माझी एकच जिद होती की मी माझ्या स्वामींना राखी अक्कलकोटला जाऊन बांधणार. तर मी त्या वर्षी ना राखी पौर्णिमेच्या दिवशी मी अक्कलकोटला जाऊन माझ्या स्वामींना राखी बांधून आली होती. तर तेव्हापासून मी माझ्या स्वामींना राखी बांधते. आता 3 वर्ष होत आहे. तर मग आता यावर्षी मी तर आता घरीच बांधली. मागच्या वर्षी मी केंद्रात गेली होती, पण यावर्षी काही शक्य झालं नाही, म्हणून मी आता स्वामींना पण राखी बांधून घेतली छान आणि आता मस्त असं ओवाळून घेतलं. तर बघा माझी स्वामी माऊली किती छान दिसत आहे आणि मस्त असं जास्वंदीच्या पांढऱ्या फुलाचा हार केला. आज फुलं भरपूर निघाली होती. तर छान अशी पूजा करून घेतली. तर बघा मग आता मी ना इथे आता पूजा करणार आहे वरदलक्ष्मी. तर वरदलक्ष्मी मातेची पूजा करणार आज आहे वरदलक्ष्मी. तर श्रावणामध्ये राखी पौर्णिमेच्या आधी शुक्रवार येतो, त्या शुक्रवारी वरदलक्ष्मी मातेचा व्रत येते. पण यावर्षी शुक्रवारी रक्षाबंधन आणि वरदलक्ष्मी माता एकाच दिवशी आली आहे. तर म्हणून मी इथं आता स्वच्छ जागा सारून घेतली, रांगोळी काढली, हळद कुंकू आणि मस्त त्याच्यावर पाट ठेवला आणि पाटावर लाल वस्त्र, मस्त इकडे 2 समया लावून घेतल्या. तर तिला मग आता आपल्याला संकल्प करायचा आहे. तर संकल्प करून ही पूजा मांडणी करायची. तर संकल्प कसा करायचा, मस्त हातावर थोडंसं पाणी घ्यायचं, फूल, हळद कुंकू, अक्षदा आणि मस्त संकल्प करायचा की मी एक स्वामी सेवेकरी कश्यप गोत्र, माझ्या घरात सुख समृद्धी नांदू द्या, माझ्या मुलाबाळांना सुखी ठेवा आणि सगळ्यांचं भलं करा, त्याच्या मागं माझं भलं करा, असा संकल्प करून ताटामध्ये पाणी टाकून संकल्प सोडून मग पूजा करायला सुरुवात करायची आहे. तर मग मस्त इथे तांदूळ ठेवायचे आणि तांदूळाची मस्त अष्टदल कमल काढून घ्यायचे आणि अष्टदल कमल काढल्यावर त्याच्या नंतर मस्त लक्ष्मीचा आणि विष्णू भगवानचा जर फोटो असेल तुमच्याकडे तर ते ठेवायचं आहे आणि मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा. पण माझ्याकडे ना लक्ष्मी आणि विष्णू भगवानचा फोटो आहे. तर मी त्याला पुसून मस्त असं अष्टगंध लावून घेतलं, हळद कुंकू आणि ते पण ठेवून दिलं. आणि तुमच्याकडे मोठी मूर्ती असेल तर मग मोठी मूर्ती ठेवायची आणि मूर्ती धुता नाही येत, म्हणून मग त्यांच्यावर पाणी शिंपडायचं. तर हा कलश घेतला आहे. तर कलश ना याच्यावर स्वास्तिक काढून याच्यावर 5 अशा रेगा ओढायच्या आहे हळद कुंकवाच्या. आणि हा कलश ना वेगळ्या पद्धतीचा आहे. जसं आता आपण वैभवलक्ष्मीचा कलश मांडतो तर त्याच्यावर नारळ नाही ठेवल्या जात आणि आपण असा कलश मांडतो तर त्याच्यामध्ये पाणी, सुपारी, पैसा हे ठेवून नारळ ठेवले जाते. पण आता याच्यामध्ये ना फक्त ना तांदूळ भरायचे आहे आणि तांदूळ भरून याच्यावर नारळ ठेवायचा आहे. तर मी ना असं मस्त याच्या कंठीपर्यंत अशी छान तांदूळ भरून घेते. तर याच्यात पाणी नाही भरायचं, फक्त तांदूळ भरायचे, हळद कुंकू स्वास्तिक काढून हळद कुंकू लावून मस्त तांदूळ भरून घ्यायचे आणि याच्यावर मस्त एक नारळ ठेवायचा आहे आणि नारळाची पूजा करायची आहे. तर आपल्या तेलंगणा आणि कर्नाटक भागामध्ये ही पूजा खूप जोरामध्ये केली जाते. आपल्या इकडे कमीत कमी लोक करतात, पण भरपूर लोक करतात, ज्यांना माहीत आहे ते करतात. तर मी तर 4 ते 5 वर्ष झाले आहे मी हे व्रत करत असते. माझे वैभवलक्ष्मीचे व्रत तर चालूच राहते, पण आता माझे झाले आहे
तर आता मी पुढच्या आठवड्यापासून चालू करणार आहे. तर मग या आठवड्यामध्ये कोणाचे जर वैभव लक्ष्मी व्रत चालू असेल तर तुम्ही संध्याकाळी याच्याच बाजूला ते पण पूजा मांडून घ्यायची. ते पण पूजा आज करता येते. आज सकाळी ही जर पूजा मांडली तर घरामध्ये दिवसभर आपल्या घरामध्ये ही पूजा राहते आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो. तर आता मी मस्त गणपतीची मूर्ती घेतली आहे. तुम्ही गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारी घेऊ शकता आणि त्याला ओम गण गणपते हा मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक करून घ्यायचा. मी आता अभिषेक करून घेत आहे गणपतीचा आणि मस्त दुर्वा फूल वाहून घेते. हळद कुंकू लावून गणपतीची स्थापना. आता छोटीशी माझ्याकडे लक्ष्मीची मूर्ती आहे तर मग मी ते पण पंचामृतने त्याचं पण अभिषेक करून घेते. तर लक्ष्मी मातेचा अभिषेक गरजेचं आहे. तर तुम्ही असं अभिषेक करून मस्त मूर्तीला स्वच्छ पुसून त्याची पण पंचोपचार पूजा करून घ्यायचा आहे. आणि मी एक तेलाचा दिवा लावला आहे आणि इकडे तुपाचा दिवा लावला आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र ठेवायचं आणि जे काही फळं जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत हे ठेवायचं. आता मी हे 2 पानं घेतली आणि 2 पानावर मी ना विडा ठेवणार आहे. खारक, बदाम, सुपारी, खोबरं, हळकुंड. मी ना ओटी नाही ठेवली आहे. तर तुम्ही ओटी पण ठेवू शकता. मी ओटी काही ठेवली नाही कारण काल ना अन्नच झाली नाही ओटीचं सामान. तर मग मी हे विडा ठेवला आहे. आणि फळं तुम्हाला जे फळं मिळतील ते फळं ठेवा. तर मी केळं ठेवली आहे. आणि नैवेद्याला मस्त दूध, साखर, काही मिठाई जे असेल तुमच्या घरामध्ये ते ठेवा. गणपतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. देवीला साखर आणि दुधाचा नैवेद्य. आणि माझ्याकडं बर्फी आहे तर मग मी बर्फी ठेवणार आहे. तुमच्याकडे जर असेल काजू, बदाम जे काही फ्रूट असेल तुमच्याकडे ते पण ठेवा देवीला. आणि साधी भोळी आपली पूजा करायची आहे. तर मी ना एक मंत्र म्हणत अशी लक्ष्मी मातेची पूजा करून घेतली आहे. तर तुम्हाला जो मंत्र येते ते करा. तर बघा अशी छान पूजा करून घेतली आहे मी, साधी एकदम सोपी. तर आजची पूजा कशी वाटते तर कमेंट्समध्ये सांगा. आणि आता पूजा झाल्यानंतर आपल्याला स्त्री सूक्ताचं, पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे. लक्ष्मी अष्टक, व्यंकटेश स्तोत्र, गायत्री, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कमलात्मक मंत्र असं तुम्हाला पठण करायचं आहे. जेवढं शक्य होते तेवढं करा. आणि आपल्या श्री स्वामी समर्थ ही एक माळ जपायची आहे. आणि विष्णू सहस्रनाम याचं तुम्ही आवर्जून पठण करायचं आहे आज. तर आज खूप चांगला दिवस आहे म्हणून तुम्ही जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करा. आणि कुमकुम अर्चन जरूर करा. तर तुमच्याकडं श्रीयंत्र नसेल तर आपल्या लक्ष्मीच्या छोट्या मूर्तीवर तुम्ही कुमकुम अर्चन करू शकता. आणि मस्त अशी छान पूजा करून घेतली आता मी. तर पूजा कशी झाली याची कमेंट्समध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज मला कमेंट करत चला ताईंनो, काय चुकत आहे काय नाही. तर आता आपलं सगळं वाचन झाल्याच्या नंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे गणपतीची, लक्ष्मी मातेची. तुम्हाला जे येते ते तुम्हाला आरती करायची आहे. आरती करून तुम्हाला जो शक्य होईल तो नैवेद्य तुम्हाला देवीला दाखवायचा आहे. आणि संध्याकाळी एक सुवासन बोलून ती उद्यापन करायचं आहे. तिला यथाशक्ती ओटी भरून तिला खीर वगैरे देऊन तिचं उद्यापन करायचं आहे. तर श्री स्वामी समर्थ.